गुढीपाडवा आला की संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याशी संबंध लावणारे काही मेसेज व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर फिरायला लागतात। गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्ष मानतात, पण साजरा करण्यामागचं कारण काही समाज लोक असे सांगतात की संभाजी महाराजांचा मृत्यू औरंगजेबाने हलाल करून त्यांना मारले आणि त्यांचं मुंडकं एका भाल्याला लटकावून गावभर फिरवले आणि तेव्हापासून ब्राह्मण हे गुढीपाडवा सण साजरा करतात। खरंच गुढीपाडव्यांचा आणि संभाजी महाराजांचा काही संबंध आहे का? आणि जर संबंध नाही तर गुढीला तांब्या उलटा का लावतात? तर आपण या व्हिडिओद्वारे पाहूया। तर नमस्कार मित्रांनो, मी राजेश। आपण पाहत आहात संभाजी महाराज आणि गुढीपाडव्यांचा संबंध। तर गुढीपाडवा हा सण आपल्या दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या सणाला हिंदू नववर्ष म्हणूनही संबोधले जाते। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी सगळे नवीन आणि शुभ कार्य केली जातात। ही नक्कीच लाभदायक असतात आणि आपल्या घरासमोर उभी केलेली गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते। मग काही लोकांच्या मनामध्ये संशय आला आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा हा सण चालू करण्यात आला। इसवी सन 1689 ला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी मृत्यूच्या दारी पाठवले। आपले कोणतेही म्हणणे संभाजी महाराज ऐकायला तयार नाही हे पाहून पातशाह भयंकर संतापला। त्याने फौजदारी पथकाला बाजूला केले आणि मोठे मोठे वाघनख घातलेले हैवानांचे पथक समोर उभेच होते। पातशाहाने त्यांना इशारा केला तसे हशम पुढे येऊ लागले। शंभूराजांना एका खांबाशी घट्ट बांधले गेले होते। तसे 2 आमाशांपैकी एकाने मणक्यापासून खाली तर दुसऱ्याने गळ्यापाशी वाघनखे बसवले। त्या राक्षसांना जोर चढावे म्हणून तंबू ताशे जोरजोराने वाजू लागले। तसे ते दोन्ही राक्षस बिंबीच्या देठापासून दिन दिन करत राजांच्या अंगामध्ये 2 तीक्ष्ण वाघनखे कोसून जोराजोराने ओढू लागले। राजांची त्वचा तरारा फाडू लागली, तसेच कातडी सोलू लागली। त्या दोघांच्या हातावरही रक्ताचे उफळे सांडू लागले। तरी सुद्धा शंभूराजांनी जीव वाचवण्यासाठी हंबरडा फोडला नाही, पण दातात दात रुचून ते अत्याचार सहन करण्याचा प्रयत्न करत होते। वस्त्राच्या चिंध्या करत्या तसं त्यांच्या शरीराचे चिंध्या करत होते। तो लोळामोळा होणारा देह जागच्या जागी थरथरत होता। अंगातून रक्ताचे उमाळे येऊ लागले। महादेवाच्या पिंडेवरून दही दूध अभिषेकाचं पायदळी पडावं तसं राजांच्या पायदळी रक्त पडत होते। त्यांच्या बकऱ्यासारख्या सोललेल्या देहाला कडे पाहून औरंगजेब खदा खदा हसू लागला। राजाचे जिवंतपणे फाडलेले शरीर थरथरत होते। तो जिवंत देह सोलून तसे पातशाहाने फौजदारी पथकाला इशारा केला आणि ते बाजूला झाले। दैत्यांचे हात थरथरले, पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी शंभूराजांवर तुटून पडले। एकाने आपल्या हातातल्या धारदार कुऱ्हाडीने राजांच्या मणक्यामध्ये जोरदार घुसवली। तशी रक्ताची चिळकांडी उडाली आणि त्याचबरोबर मुंडी अर्धी तुटली आणि खाली उकडू लागली। त्या पाठोपाठ दुसरा एक घाव बसला। शरीर धडावेगळे झाले। पातशहाच्या समोर खोच्यांनी दपकन राजांची मुंडी धरली। औरंगजेबाने त्या हातामध्ये धरली आणि त्या गरम शरीरावर रक्ताने माखलेल्या दाढीवरून सरकन सोरी फिरवली आणि मान काढून त्याने त्याच्या सरदाराला असद खानाला सांगितले, या काफर बच्च्याच्या मुंडीत भाल्याचं टोक घुसवा आणि दक्षिणेतल्या प्रत्येक गावोगावी फिरवा आणि दहशत पसवा। जोपर्यंत हा औरंगजेब जिवंत आहे तोपर्यंत या मातीमध्ये दुसरा संभव पैदा होऊ शकत नाही। अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा। हिंदू धर्मातील नवचैतन्याचं वर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण होता आणि हा सण त्याही वर्षी साजरी करत होता। गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू मृत्यू आणि शिवजन्म यांच्या यादीच्या काळात सापडतो। याची काही उदाहरणे पाहूया की 24 नोव्हेंबर 1649 साली स्वराज्यात एक पत्र आहे। त्या पत्रामध्ये असं मजकूर लिहिलेला आहे की त्यामध्ये गुढीपाडव्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। यावरून आपण समजू शकता की शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा करत होता। इतिहासाचार्य विके राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे साधने या नावाने खंड प्रसारित केले आहे आणि त्यात देखील पत्र वगैरे संग्रह आहेत आणि त्यातील काही पत्रामध्ये आपल्याला गुढीपाडव्यांचा उल्लेख आढळतो। त्यातील एका पत्रामध्ये आपल्याला असा उल्लेख आढळतो की निराजी पंडित हे गुढीपाडव्यानिमित्त आपल्या घरी गेले होते। निराजी पंडित हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले एक सदस्य होते। आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक कविता आणि अभंगाद्वारे केलेला आहे। संत चोखामेळा यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितले आहे,
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट चालावी ती पंढरीची. हे संत चोखमेळा यांचे पद्य हे दर्शवतात की गुढीपाडवा हा सण त्यांच्या काळात सुद्धा होता. याच्या आधी संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 4, 6 आणि 14 यांच्या ओळीमध्ये सुद्धा लिहितात. अनेक ठिकाणी विजयाची गुढी असे उल्लेख स्पष्ट त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्या वेळेसही गुढीपाडवा हा सण होता. ऐके संन्यासी तूच योगी ऐसे एक वाक्य तेच जगी गुढी उभारावी अनेकी शास्त्रांतरी. गुढीपाडवा हा सण मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी चैत्र महिन्यातील पहिल्याच दिवशी साजरा होणारा सण आहे. गुढीपाडवा हा सण हिंदूंच्या नववर्षाचा नवचैतन्याचा सण मानला जातो. हा सण वसंत ऋतूंचे आगमन दर्शवणारा पारंपरिक सण आहे. गुढीपाडवा सण साजरा करण्याचे मुख्य कारण नवीन वर्षाची सुरुवात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी होते आणि तेव्हापासून हिंदू नववर्ष मानतात. गुढीपाडवा वसंत ऋतूचे आगमन दर्शवतो, जो निसर्गामध्ये नवता आणि उत्साहाचे प्रतीक आहे. गुढीपाडवा विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते, जी शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात, तसेच नवीन उपक्रम आणि नवीन वस्तूही खरीदल्या जातात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच गुढी उभारताना काडीवरती तांब्या उलटा का लावतो. तर सनातन धर्मानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून जी कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्रे ही सात्विक लहरींनी भारित बनते. भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे याचे रूपांतर सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत होते. तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की गुढीपाडवा आणि संभाजी महाराज यांचे काहीही संबंध नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.